तर घंटा नाही. Let's take roll sound. Rolling. Action. Action. सगळ्यांची वाजणार हा सीझन का. जे चांगले वागणार त्यांची मी वागवा करतो, पण जे वाईट वागणार त्यांची मी नाशांच्या गौरव सगळे सर्व बिग बॉसच्या चक्रवर्ती ते लाईन झाल्यावर जस्ट लुक अप. ये तो ट्रेलर था, पिक्चर अभी बाकी है. सगळ्यांशी वाजणार हा सीझन गाजणार, कारण मी येणार तर कल्ला होणारच. कधी ऋषी भोसले तर कधी सत्या जाधव, प्रिन्सही तोच आणि कोट्यवधींचा माऊलीही तोच. बाभुळगाव ते बॉलिवूड असा आहे ज्याचा प्रवास. आर्किटेक्ट, ॲक्टर, टेलिव्हिजन प्रेझेंटर, फिल्म मेकर, प्रत्येक मराठी माणसाच्या मनावरती अधिराज्य करणारा तो आहे बिग बॉस. स्वागत करूया रितेश देशमुख यांचं. रितेश, मनापासून स्वागत आहे आपलं. लय भारी प्रोमो, लय भारी एंट्री. आता उत्सुकता आहे ती तुमच्या होस्टिंगची. तुम्ही किती आणि कसे एक्साइटेड आहात? सर्वप्रथम वेळात वेळ काढून आपण सर्व इथे आलात त्याबद्दल मी तुमचा अत्यंत अत्यंत आभारी आहे. आणि एवढं सुंदर इंट्रोडक्शन मला 20 वर्षात कधीच मिळालं नाही, त्यासाठी मी तुमचा आभारी आहे. खरं म्हणजे बिग बॉसचा मी प्रचंड मोठा फॅन आहे, ह्या फॉर्मॅटचा, या शोचा. आणि आज ही संधी मला दिल्याबद्दल मी कलर्स टी व्हीचे आभार मानतो. आणि मी प्रचंड एक्सायटेड आहे, कारण का हा माझा आवडता फॉर्मॅट आहे. अतिशय एंटरटेनिंग आहे, इमोशनल आहे. आणि कुठेतरी मला वाटतं की प्रेक्षक म्हणून तुम्ही जुडलेलंच असता. प्रत्येक गोष्टी, ज्या ज्या गोष्टी शोमध्ये होतात, पण मला वाटतं की दॅट कनेक्शन जे प्रेक्षकांचं आणि कंटेस्टंटचं असतं, आता होस्ट आणि कंटेस्टंट, इट्स गोइंग टू बी एक्साइटिंग. एक्साइटिंग आहे असं तर तुम्ही म्हणालातच. या शोबद्दल जेव्हा तुम्हाला पहिल्यांदा विचारलं गेलं तेव्हा तुमची रिॲक्शन काय होती? माझी पहिली रिॲक्शन होते की की खरंच आपण, माझी करण्याची तर इच्छा होतीच, परंतु ॲक्च्युली आमची टसल बऱ्याच दिवसांपासून चालू होती की कधी होतो आहे. माझा पहिला प्रश्न कधी होतं, मला करायची तर इच्छा आहे पण कधी होतं हा खरंच फार महत्त्वाचा प्रश्न होता. आणि मला जेव्हा हे सांगण्यात आलं की हा शो ह्या तारखेला होतो आहे आणि माझ्या 2-3 शूटिंग्स होत्या, पण मी म्हणालो की मी नक्कीच ॲडजस्ट करीन. आणि आय एम एक्सायटेड की 2-3 शूट्स मी अलीकडे पलीकडे पुश केलं आहे हा शो करण्यासाठी. होकार देण्याचं एकदम जेन्युइन रिझन किंवा एखादं खूप स्ट्रॉंग रिझन की हो मला हा शो करायचाच आहे?
जो एका शोचा फॅन असतो त्याला जेव्हा ही संधी मिळते तो हो म्हणणारच आहे. आणि होस्टिंग बिग बॉस मला वाटतं की ऑपॉर्च्युनिटीपेक्षा जास्त इट्स अन ऑनर अँड आय एम एक्स्ट्रीमली हंबल्ड अँड ऑनर्ड टू बी होस्टिंग दिस शो. आता एखाद्या टेलिव्हिजन शोचं होस्टिंग करण्याचा तुमचा काही हा पहिला अनुभव नाही. याआधीच सुद्धा तुम्ही केलेलं आहे होस्टिंग, पण आता बिग बॉससाठी काही स्पेशल तयारी केली आहे? आता तयारी सुरू आमची झालेलीच आहे आणि सर्व टीमबरोबर बऱ्याच वेळा आमच्या चर्चा झालेल्या आहेत, ब्रेनस्टॉर्मिंग सेशन झालेले आहेत. परंतु काय की कंटेस्टन्स कोण आहेत हे मलाही माहीत नाही आहे, म्हणून त्याची अजून तयारी माझी झालेली नाही आहे. फॉर्मॅटची ऑफकोर्स चर्चा झाली कसं व्हायला पाहिजे, रिहर्सल्स पण सुरू आहेत आणि अजून होणार पण आहेत. बट इट्स एक्सायटिंग. आपण म्हणालात की आपण स्वतः या शोचे खूप मोठे फॅन आहात, तर या शोची अशी एखादी गोष्ट जी तुम्हाला खूप अट्रॅक्ट करते, खूप आवडते? मला वाटतं कुठल्याही शोज चालण्यासाठी ना त्या शोचे इमोशन्स कनेक्ट होणं फार गरजेचं असतं. कंटेस्टन्स येतात, त्यांच्याबद्दल आपल्याला काहीतरी माहिती असते, परंतु ती लोक व्यक्ती म्हणून कशी असतात त्या शोमध्ये 10व्या-12व्या दिवसानंतर आपल्याला कळायला सुरू होतं. त्यांच्यावरती जे जे प्रेशर्स असतात, जसं त्यांना सामना करावा लागतो, त्या प्रेशरबरोबर ते कसे होतात, कुठल्या लोकांशी त्यांची मैत्री होते, ते मॉरली कुठे करेक्ट आहेत. काय आहे की प्रत्येकजण प्रत्येक वेळी मॉरली करेक्ट असू शकत नाही, आपणही नसतो, कोणी नसतं, परंतु योग्य वेळी तुम्ही काय स्टँड घेता त्याच्याशी ऑडियन्स कनेक्ट होतं आणि ते कुठंतरी प्रत्येक कंटेस्टंटमध्ये इनबिल्ट असतं आणि मला वाटतं की तीच गोष्ट मला फार आवडते. बिग बॉसची एक खासियत म्हणजे बिग बॉस या शोची जितकी चर्चा होते तितकीच चर्चा त्याच्या होस्टची सुद्धा होते. सो तुम्ही आता त्या क्लबमध्ये आलेला आहात आणि सलमान खान ऑफकोर्स तुमचे सगळ्यात चांगले मित्र, तुमच्या मैत्रीचे खूप किस्से आम्ही ऐकलेत, पाहिलेत तुम्हाला एकत्र. काही टिप्स घेतल्यात किंवा मिळाल्यात? काय माहिती आहे का, ते जसं होस्ट करतात ना तसं मला वाटत नाही जगात, भारतात सोडा, जगात हा एक जगातला सर्वात मोठा प्लॅटफॉर्म आहे. जगात कोणीही होस्ट करू शकत नाही. त्यांची एक इनबिल्ट नॅचरल स्टाईल आहे, त्यांचा एक ॲटिट्यूड आहे, त्यांचा एक स्वॅग आहे, तो फक्त त्यांचाच आहे. आणि खरं म्हणजे त्यांना पाहून तर बरंच काही कळतं की कसं इंटरॅक्ट करायला पाहिजे, कुठल्या मर्यादा जपल्या पाहिजेत. आणि कसं आहे की कंटेस्टंट जसे स्टँड घेतात तसं होस्टला सुद्धा स्टँड घेणं गरजेचं असतं. आणि तिथं एक थिन लाईन असते की ते तुमच्या स्वभावामुळे तुम्ही एक स्टँड घेऊ शकता, परंतु एथिकली मॉरली तो स्टँड त्यावेळेस घेणं फार गरजेचं असतं आणि आय विल ट्राय अँड टेक दॅट स्टँड. तुम्ही खूप मोठे मल्टीटास्कर आहात. तुम्ही ॲक्टर आहात, फिल्ममेकर आहात, प्रोड्युसर आहात, तुम्ही टेलिव्हिजन प्रेझेंटर आहात, आणखी नव्यानं आता भूमिकेमध्ये तुम्ही येताय, हे स्टार्टअप आहे तुमचा. हे सगळं मल्टीटास्किंग तुम्हाला काय शिकवतं, काय देतं? सर्वात प्रथम ना मी सीकर आहे. मला नवीन नवीन गोष्टी करायची फार इच्छा असते आणि मला जर असं म्हटलं की हे शक्य नाही आहे किंवा अवघड आहे तर मला असं वाटतं की ते सर्वात पहिलं केलं पाहिजे. आणि आयुष्यामध्ये अशा बऱ्याच संधी समोर आल्या आणि आय जस्ट टुक देम ऑन. आणि कसं आहे की इट्स नॉट की प्रत्येक वेळा तुम्ही यशस्वी होता किंवा तुम्ही जे पाऊल घेता ते यशस्वी ठरतं, परंतु प्रयत्न सोडले नाही पाहिजेत. अँड दिस इज एन एक्सायटिंग प्लॅटफॉर्म. आणि मला वाटतं की सध्या माझ्या आयुष्यात जर काही एक्सायटिंग गोष्ट असेल तर ह्या क्षणी बिग बॉस होस्टिंग आहे. ही तुमच्या आयुष्यातली आत्ताची सगळ्यात एक्साइटिंग गोष्ट आहे. आपण बिग बॉसच्या प्लॅटफॉर्मवरती उभं आहोत, आपण बिग बॉसबद्दल बोलतोय. तुमच्या घरातले बिग बॉस कोण आहेत? माझ्याच नव्हे तर सगळ्यांच्या घरात एकच बिग बॉस असतो, तो म्हणजे त्याची बायको. सुपर. आता आम्ही सगळेजण खूप एक्साइटेड आहोत. तुम्ही जितके एक्साइटेड आहात त्याच्यापेक्षा जास्त उत्सुकता आय एम शुअर आपल्या सगळ्यांना आहे, सगळ्या प्रेक्षकांना आहे, तुम्हाला एका वेगळ्या अंदाजात आणि नवीन रूपात बघण्याची. त्यासाठी अर्थात शुभेच्छा सुद्धा आहेत. थँक्यू. हा इव्हेंट आपल्याला पुढे न्यायचा आहे,
आणि बिग बॉसचा हा सगळा मोठा घाट घालण्यासाठी कलर्स मराठी वाहिनी आणि एंडमॉल शाईन इंडियाचे जे पिलर्स या शोच्या पाठीमागे उभे आहेत, तर त्यांना आपण आता मंचावरती आमंत्रित करणार आहोत. आलोक जैन, प्रेसिडेंट जनरल एंटरटेनमेंट वायकॉम, केदार शिंदे, हेड प्रोग्रामिंग कलर्स मराठी, आणि दीपक भट, फाउंडर अँड ग्रुप CEO, बँजे एशिया अँड एंडमॉल शाईन इंडिया. आपल्याला संवाद साधायचाच आहे, आपल्याला बोलायचं एकमेकांशी, पण त्याआधी तुम्हा सर्वांचे एकत्र फोटोज मीडियाला हवे आहेत. सो मी रिक्वेस्ट करते मीडियाला. एकच मिनिट मी थांबायची रिक्वेस्ट करते. सगळ्यांशी वाजणार हा सीझन गाजणार, कारण मी येणार तर कल्ला होणारच. त्यापासून आभार. आणि काही निवडक मीडियाला आपल्याशी वन ऑन वन संवाद साधण्याची संधी आम्ही देण्याचा अर्थातच प्रयत्न करू. पण होप तुम्ही सर्वांनी आजचा हा कार्यक्रम एन्जॉय केलेला आहे. पुन्हा एकदा मनापासून आभार. थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट इव्हिनिंग. थँक्स अ लॉट.